यंदाच्या मान्सूनवरती एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार आहे। कारण 1950 सालानंतरचा गेल्या 75 वर्षातला सर्वात शक्तिशाली एल निनो हा प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे। या एल निनोचा प्रभाव केवळ यंदाच्या वर्षापुरता नाही तर 2027 सालापर्यंत राहण्याची शक्यता आहे। या एल निनोच्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका मान्सूनच्या वाटचालीवरती होणार आहे, कारण भारतातल्या मान्सूनवर एल निनोचा मोठा प्रभाव पडतो। एल निनोच्या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते। काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, तर काही ठिकाणी पाऊस विस्कळीत होऊ शकतो। हवामान तज्ञांच्या मते यंदाचा एल निनो डिसेंबरपर्यंत अधिक तीव्र होईल, त्यामुळे जगभरातील उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि काही भागात अतिवृष्टीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे। एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले। एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं। पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त आहे। म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येतंय, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो। यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर, त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो, असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे। आणि एल निनोचा हा प्रभाव देशाच्या मान्सूनवरती असेल, त्यामुळे इथे महाराष्ट्राची सुद्धा चिंता वाढली आहे, कारण महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊसमान असेल। एल निनोचा प्रभाव जरी असला तरी घाबरून न जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यात। शेतकऱ्यांना उद्देशून, सर्वसामान्यांना उद्देशून मुख्यमंत्री काय म्हणतात आपण पाहूया। एल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू। विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।